श्रीराम समर्थ. सुप्रभातम. हिंदू जागृती न्यास आणि श्री घंटाळी मंदिर संस्थांच्या प्रभाते मनी या कार्यक्रमात अमृतापाध्येचा सस्नेह नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने 17 ऑगस्ट. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपले कर्तव्य केले तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचे घर फार लांब होते. ते दोघं आपापसात बोलत होते की आता उशीर फार झालाय, रात्रीचे जाणे नको, तेव्हा आज रात्री इथेच राहू आणि उद्या सकाळी जाऊ. त्यांचे बोलणे 2 लबाड माणसांनी ऐकले. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही बरोबर आहोत ना. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचंय. आम्ही रामासाक्ष सांगतो आहोत, तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असं काही वाटलं नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधले आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करू लागली. रामा, मी या लोकांच्या विश्वासावर इथे आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझे रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज आले आणि 2 शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केले. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिले आणि त्यांच्या घरी त्यांना पोचवले. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडे गुळ पाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामे आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आणतेच आत्ता. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कित्येकांच्या आयुष्यात बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्याच्यातून बाहेर पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोके ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावे, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही. मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन, तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवेल त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. बोधवचन. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचाच होईल. आजचा हिंदू कर्तव्य दिनविशेष 17 ऑगस्ट शनी प्रदोष, अश्वत्थ मारुती पूजन, श्रावणी शनिवार. शनी प्रदोष, प्रदोष काल 7:04 ते 9:20. चांद्रमासातील शुद्ध आणि वद्य त्रयोदशीला प्रदोष असं म्हणतात. चंद्रबळ कमी असल्याने मानसिक अस्वस्थता असलेल्यांनी हे व्रत जरूर करावे. प्रातःकाली शिवपूजन, नामस्मरण, उपवास करून संध्याकाळी प्रदोष काळात स्नान व शिवपूजन करून उपवास सोडावा. घंटाळी मंदिरामध्ये दर प्रदोषवारी होणाऱ्या सामूहिक रुद्रपाठात नक्की सहभागी व्हा. वेळ सायंकाळी 5 ते 6. मंडळी, रामरायाचे आणि श्री घंटाळी देवीचे शुभाशीर्वाद तुमच्या सर्व कुटुंबावर अक्षुण्य राहोत ही प्रार्थना. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.